सॉरी बोलणारा चुकीचाच असतो असं होत नाही. कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते ना, आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला समोरच्याची माफी मागावी लागते. याचं कारण काय असतं? प्रत्येक वेळेस चूक झाली आपली, आपण सॉरी म्हणतो. परंतु जर आपली चूकच नसेल तर आपण का सॉरी म्हणायची? स्पष्ट सांगते, समोरचा व्यक्ती जर तुम्हाला हवा असेल, तुमचं नातं जर टिकवावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर कधी कधी ना 2 पावलं मागं आलं ना तर चांगलं असतं. समोरचा काय बोलणार नाही, तुम्ही पण काय बोलणार नाही. याच्याने काय होईल? वाद विकोपाला जातील. कुणीच माघारी घेणार नाही. नातं कसं टिकणार आहे? म्हणून कधी कधी झुकण्यामध्ये ना शहाणपणा असतो. म्हणून तो व्यक्ती चुकीचा असतो असं नाही. समोरचा जरी चुकला हे आपल्याला माहीत असतं, त्याची चुकी आपल्याला माहीत असते. परंतु नातं टिकवण्यासाठी, मजबूत होण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी कधी ना झुकावाच लागतं. प्रत्येकाने हे केलं पाहिजे. मी माफी मागणार नाही, माझी चूकच नाही आहे. हो, चूक नसती तरी सुद्धा एक पाऊल माघारी जर आले ना, त्याच्याने जर तुमचं नातं टिकत असेल तर माफी मागण्यामध्ये कुठलाही कमीपणा नसतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, खूप ठिकाणी असं होतं का 2 व्यक्ती आपापसात भांडत असतात आणि कुणीच माघारी घ्यायला तयार नसते. ते भांडण आहे ना खूप चिघळतं, त्याच्यामध्ये काहीच तथ्य राहत नाही. परंतु एक नाजूक धागा असतो, तो जर आपल्याला पक्का करायचा असेल ना, दोघांमधून एकाने माफी नक्की मागा. 2 गोष्टीच, 2 शब्द असतात, सॉरी, मला माफ कर. हे 2 शब्द बोलल्याने ना तुम्ही कमी नाही होणार आणि त्याने ऐकलं ना तो खूप मोठा राजा किंवा मंत्री नाही होणार. परंतु ह्या एका शब्दात खूप वजन आहे. समोरच्या व्यक्ती झुकायला लावतो ह्या 2 शब्दांनी. म्हणून आहे ना, आपली चूक नसेल एखाद्या वेळेस तरी 2 पावलं मागं या, माघारी घ्या, कमीपणा घ्या थोडंसं. आय एम सॉरी हा शब्द इतका पॉवरफुल आहे ना का समोरच्याला पिघळून टाकेल. म्हणून प्रत्येक चुकतो तो शहाणा असतो असं नाही, आणि जो मागं येतो झुकतो तो येडा असतो असं पण नाही. झुकण्यामध्ये ना काही वावगं नाही आहे. जिथं वेळ आली तिथं नक्की झुका.